कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही परीक्षांचे किंवा परीक्षा झाल्यानंतरचे जे काही मार्क्स आहेत तुमचे स्वतःचे तुम्ही काढले असतील, कॅल्क्युलेट केले असतील. काहींना खूप चांगले मार्क्स आले असतील, काहींना फार कमी आले असतील आणि काही बाउंड्री लाईनवर असतील. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, कुठल्याही विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स ज्यांचे आहेत त्यांनी तर मेन्स करणं भागच आहे. म्हणजे आत्तापासून त्यांनी मेन्सचा अभ्यास सुरू केला पाहिजे. आत्तापासून म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत तुमचा बऱ्यापैकी अभ्यास कव्हर व्हायला पाहिजे. यापूर्वी देखील प्रिलिमच्या आधी देखील मेन्सचा अभ्यास करणं गरजेचं असतं. पण ठीक आहे, आत्ता देखील तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तुम्ही चांगला मेन्सचा अभ्यास करायचा आहे. जे मुलं बाउंड्रीवरती आहेत त्या बाउंड्रीवरच्या मुलांनी देखील मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. मग मराठी, इंग्रजी आणि त्याचबरोबर जे प्रिलिम्स आणि मेन्ससाठी कॉमन टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक तुम्हाला आत्ता करावेच लागणार आहेत. त्याच्याशिवाय पर्याय नाही. निकाल येईपर्यंत जर तुम्ही वाट बघितलात तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. ती स्पष्ट सांगतोय मी तुम्हाला. निकाल येईपर्यंत वाट बघेन. जर मी पास झालो तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं असं म्हटलात तर तुम्ही नापास होणार आहात. स्पष्ट आहे माझं सांगणं तुम्हाला. त्यामुळे आत्तापासून अभ्यास करा. भले तुम्ही बाउंड्री लाईनवरती असू द्या. तुम्ही जर कन्फ्यूज असाल किंवा खूपच कमी मार्क्स असतील तुम्हाला, तरी देखील तुम्हाला पर्याय नाही आहे. तुम्हाला मुख्य परीक्षेचाच अभ्यास करणं आहे. कारण की भविष्यामध्ये जेव्हा कधी प्रिलिम्स होईल त्या प्रिलिम्समध्ये तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोअर करू शकता. आणि जेव्हा प्रिलिम्स पास व्हाल तेव्हा परत मुख्य परीक्षेला तुम्हाला मेन्सचा अभ्यास केलेला फायदा होणार असतो. त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास वायाला जात नाही. ज्यांचा खूपच कमी स्कोअर आहे त्यांनी फक्त एक स्ट्रॅटेजी वेगळी करायची आहे. ती काय करायची आहे तर तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्ससाठी जे काही कॉमन टॉपिक आहेत जसं की पेपर 2 जो आहे तो पेपर 2चा अभ्यास जो आहे पॉलिटी, इकॉनॉमिक, जिओग्राफी, सायन्स, करंट अफेअर्स इत्यादी गोष्टी जे आहेत ते कॉमनली करत चालायचे, जेणेकरून प्रिलिम्सला देखील आपल्याला फायदा होईल. येत्या काळामध्ये क्लर्कच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर MPSC तलाठी भरती वगैरे MPSC कडून घेतली जाणार आहे. त्यामुळे तिथे पण तुम्हाला मराठी, इंग्रजीचा फायदा होणार आहे. त्यामुळं माझं असं सांगणं आहे, तुम्ही मेन्स परीक्षेचा अभ्यास करा. रडत बसलात तर तुम्हाला परीक्षेच्या प्रोसेसमधून बाहेर पडावं लागतं आणि कायम रडतच बसावं लागतं. त्यामुळं फक्त पुस्तक काढा, अभ्यासाला लागा. काही अडचणी असतील, काही तुम्हाला स्ट्रॅटेजी करायला प्रॉब्लेम येत असतील, काही तुमच्या क्वेरीज असतील तर नक्की मला तुम्ही एक तर फॉलो करा इंस्टाग्रामवरती किंवा तुमच्याकडे तुम्हाला मी टेलिग्रामची लिंक देतो. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता.